नमस्कार, मी वैष्णवी पवार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। सो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत अशी भन्नाट ट्रिक शेअर करणार आहे ज्यामुळे गॅसची बचत होईल आणि एकाच वेळी अनेक पोळ्या भाजता येतील। आपल्या घरात सर्वात जास्त गॅस पोळ्याकरता खर्च होतो। विशेष म्हणजे मोठं कुटुंब असेल किंवा पाहुणे आले असतील तर सतत पोळ्या भाजण्यात बराच वेळ आणि गॅस दोन्हीही खर्च होतात। पण आजची ही सोपी ट्रिक वापरली तर तुम्ही एकाच वेळी 4 ते 5 पोळ्या लाटून तयार करू शकता आणि गरमागरम पोळ्या सर्वांना सहज वाढवू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता इथे मी उंडा मळून घेतलेला आहे आणि लक्षात ठेवा आपल्याला पीठ जास्त निब्बर किंवा जास्त मऊ असं मळायचं नाही, मध्यम आपल्याला याचा उंडा मळून घ्यायचा आहे। पीठ मळल्यानंतर 10 ते 15 मिनिटाला एकदम छान असं मी झाकून ठेवलेलं होतं। त्यानंतर आता आपल्याला नेहमीच्या आकारानुसार छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहे। जेवढे साईजची आपली पोळी बनवते त्या साईजनुसार तुम्ही इथे गोळे बनवून रेडी करू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे मी याचे छोटे छोटे बॉल्स बनवून रेडी केलेले आहेत। तर बघा आपले मीडियम साईजचे गोळे बनवून रेडी झाले। तर बघा इथे मी व्हाईट कलरची प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही रंगाची पिशवीचा वापर केला तरी चालू शकतो। आता आपल्याला काय करायचं आहे, कात्रीच्या मदतीने याला या प्रकारे कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी याला 2 भागामध्ये डिवाईड केलेलं आहे। तर बघा त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याला 4 भागामध्ये डिवाईड करून कट करून घ्यायचे आहे। तर बघा या प्रकारे मी एक एक ठेवलं। तर बघा अशा प्रकारे याचे 2 साईज बनवून रेडी झालेले आहे। आता आपण काय करणार आहोत, परत याला 2 भागामध्ये डिवाईड करणार आहोत। असे आपल्याला याचे 4 तुकडे बनवून रेडी करायचे आहे। तर बघा अशा प्रकारे मी याचे 4 तुकडे तयार करून घेतलेले आहे। जर तुम्हाला एकाच वेळी 4 पोळ्या तयार करायच्या असतील तर 4 किंवा 5 प्लास्टिकचे तुम्ही तुकडे घेऊ शकता, प्लास्टिकच्या पन्नीचे। तर हे तुकडे आधीच आपण तयार करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता असे एकदम सोप्या पद्धतीने हे तुकडे तयार होतात। तर बघा आता आपण जे पिठाचे गोळे बनवून घेतले आहे त्यातला एक गोळा घ्या आणि त्याला हलक्या हाताने कोरड्या पिठामध्ये लावा। आणि बघा आपली दुसरी ट्रिक थोडीशी जास्त महत्त्वाची आहे। आता काय करायचं, आपल्याला थोडंसं पीठ लागलं की मग आपण काय करणार आहोत, एक पन्नी घेणार आहोत आणि त्याच्यावरती हा जो उंड्याचा रोल आहे तो म्हणजे गोळा आहे तो ठेवणार आहे आणि हलक्या हाताने त्याला प्रेस करणार आहेत। त्यानंतर पुन्हा एक पन्नी ठेवणार आहेत आणि पुन्हा त्याच प्रोसेसने दुसरी एक लुई घेणार आहोत, त्याला पुन्हा पिठामध्ये डीप करणार आहोत आणि पुन्हा त्याला हलक्या हाताने प्रेस करणार आहोत। अशाच प्रकारे आपल्याला याच्यावरती 4ही उंड्याचे गोळे ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर दुसरी प्लास्टिकचे तुकडे असे प्लास्टिकचे तुकडे ठेवत आपल्याला 4ही रोल मी याच्यावरती ठेवून घेतलेले आहे। याच पद्धतीने प्रत्येक गोळ्याला आपल्यावरती प्लास्टिकची पन्नी ठेवून घेतलेली आहे। अशा प्रकारे सर्व गोळे प्लास्टिकच्या तुकड्यामध्ये व्यवस्थित तयार होतील। आता पुढची कमाल बघा, आता या सर्व पोळ्या तुम्ही एकाच वेळी लाटू शकतात। फक्त पुढची स्टेप काळजीपूर्वक करा। काय करायचं आहे त्यासाठी बघा मी ते एक प्लेट घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं, हलक्या हाताने आपल्याला ह्या प्लेटला प्रेस करत जायचं आहे। तर बघा इथे मी थोडीशी जळ ताटलीचा वापर केलेला आहे त्यामुळे गोळे समान दाबले जातील। त्यानंतर ताटलीवर हलक्या हाताने आपल्याला दाब देत गोलाला फिरवत जायचं आहे। हळूहळू गोळ्यांचा आकार वाढू लागेल। घाई करू नका, शांतपणे आणि समान दाब देत ही प्रक्रिया करा। त्यामुळे सर्व पोळ्या एकसारख्या आणि छान लाटल्या जातील। पहा अशा पद्धतीने एकाच वेळी तुम्ही 4 ते 5 पोळ्या अगदी सहज लाटून तयार करू शकतात। यामुळे प्रत्येक पोळी वेगळी लाटण्याची गरज पडत नाही आणि स्वयंपाक ही खूप जलद तयार होतो। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या 4ही पोळ्या एकदम छान अशा बनवून रेडी झालेल्या आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये या 4ही पोळ्या एकाच वेळी कशा भाजायच्या आणि त्या मऊ फुललेल्या व गरमागरम कशा ठेवायच्या ते बघणार आहोत। त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहे ते सुद्धा एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजेच की मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि सोबतच माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे हे देखील मला समजेल। तर बघू शकता आपल्या पोळ्या एकदम छान अशा बनवून रेडी झालेल्या आहे। चला आता वळूया नेक्स्ट प्रोसेसकडे। तर लगेच आता आपण पोळ्यासुद्धा भाजून बघणार आहोत। तर बघा इथे मी एक कढाई घेतलेली आहे। तर इथे माझी कढाई छोटी आहे त्यामुळे इथे माझ्या 3च पोळ्या बसत आहे। तुमची जर कढाई मोठी असेल तर तुमच्या इझिली 4 ते 5 पोळ्या याच्यात इझिली एका वेळेस भाजू शकतात। तर बघा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची। कढाई मी एकदम छान अशी गरम झाली तेव्हाच याच्यामध्ये पोळ्या टाकलेल्या आहे।
त्यानंतर बघा पोळ्या एका साईडने एकदम छान अशी भाजली की लगेच आपण याची साईड चेंज करणार आहोत। तर बघा अशाच प्रकारे आपण याला दुसरी साईडसुद्धा एकदम छान अशी भाजून घेणार आहोत। तर बघा अलटून पलटून मी दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। पोळ्या भाजताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कढई आपली एकदम छान अशी गरम हवी, थंड असेल तर पोळ्या नीट उलटल्या जाणार नाही। आता पोळ्या अशा एकदम छान अशा भाजून झाल्या की लगेच आपण काय करणार आहोत, त्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता तुम्ही कढईमध्येच पोळ्या भाजल्या तरी चालेल किंवा तुम्ही अशा प्रकारे गॅसवरती फुलवून शकतात। तर काय करायचं आहे, दोन्ही पद्धतीने एकदम सोपं आहे। तर बघा गॅस मी मीडियम साईजवरती ठेवलेला आहे आणि बघा एक एक करून आपल्याला अशा प्रकारे ह्या पोळ्या याच्यावरती भाजून घ्यायच्या आहे। तुम्ही एक कढईमध्ये भाजल्या तरी एकदम छान अशा फुलत्या। तर बघा मी इथे गॅसवरती भाजून घेत आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला एक एक करून सर्व पोळ्या एकदम छान अशा भाजून घ्यायच्या आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या पोळ्या एकदम छान अशा भाजून एकदम छान अशा इझी आणि एकदम सोप्या पद्धतीने भाजत आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला माझी ट्रिक्स कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना देखील याचा पुरेपूर फायदा घेता येईल। सो फ्रेंड्स बघा एकाच वेळी 4 मऊ फुललेल्या आणि गरमागरम पोळ्या तयार झालेल्या आहे। या पद्धतीने गॅसची बचत होते, वेळही वाचतो आणि स्वयंपाक करताना त्रासही कमी होतो। सर्व पोळ्या एकसारख्या छान फुललेल्या, व्यवस्थित भाजलेल्या आणि अगदी मऊ झालेल्या आहेत। तुम्ही त्यावर तूप लावून खाऊ शकता किंवा तशाच गरमागरम वाढू शकता। ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा, मला खात्री आहे ती तुम्हाला नक्की आवडेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, उपयुक्त व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।